तुका म्हणे याती होका तयाती भलती नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन योऽन्त प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यौच हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्ति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची मागच्या संसावाचा आवाज संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति सेवेला की सेवक माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान राष्ट्र श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला हा नाम जप यज्ञ सोहळा तथा दुग्ध शर्करा योग म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण आणि त्यामधील मला असं वाटतं 9व्या दिवसाची सेवा संस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली. खरं सांगू पहिलं तर तुमच्या सर्वांच्या चरणी माझा दंडवत आहे महाराज वा. कारण की महाराष्ट्रभर कीर्तन करतोय. ह्या 4-5 दिवसामध्ये कमीत कमी 15-20 कीर्तन केले असतील मी. डबल टिबल जसं जमल तसं हाणायचं बरोबर आहे का नाही. पण एवढे कीर्तन करून याच्यापेक्षा समाजही भरपूर आहे. त्या पाळसला गेलो कमीत कमी 40-50 समाज होता. गुरुजीला माहिती आहे समाज भरपूर पाहिला. गणपतीचे उत्सव खूप मोठे पाहिले पण एवढ्या नेमात जो उत्सव आहे मला वाटतं महाराष्ट्रात पहिला आपला आहे बरोबर. तुमच्या सर्व संस्थांचा आदर्श या संस्थांचा आदर्श या परंपरेचा आदर्श जर महाराष्ट्रातल्या सर्वच गणपती तरुण मित्र मंडळांनी घेतला तर गणपतीच्या कालामध्ये महाराष्ट्रामध्ये वाद होण्याची काही शक्यताच नाही महाराज. खरं सांगू म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. 40 वर्ष झाले गणरायाची सेवा तुम्ही एवढ्या खूप आनंदाने करत आहात. आणि का करणार नाही कारण की हा परिसर खूप मोठ्या संत महात्म्यांचा परिसर आहे महाराज. अरे तुमची कूश एवढी भाग्यवान आहे. तुम्ही एवढे भाग्यवान आहे. तुमचं भाग्य पाहून मला सुद्धा जेलस फील होतंय महाराज. तुम्ही म्हणाल असं का म्हणतात. अरे तुमच्या एका कुशीमध्ये माझे ज्ञानोबाराय आहे
बरोबर आहे का नाही? दुसऱ्या कुशीमध्ये माझे भास्कर बाबा म्हणजे किसनगिरी बाबाचं संस्थान आहे. तुमची तिसरी कुस इकडे गंगागिरी महाराज आहे महाराज, आणि गोदा तटीचे तुम्ही सर्व मंडळी आहात, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला. अगदी नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. आपल्याला ना वन डे खेळायचं ना कसोटी, ओनली 2020. त्यामध्ये बॉलिंगही मीच करणार, बॅटिंगही मीच करणार, फिल्डिंगही मीच करणार, आणि शेवटी मॅन ऑफ द मॅच सुद्धा मीच घेऊन जाणार. तुम्ही फक्त सहकार्य करा. सर्व भाग्यवान मंडळी आहोत. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. मी नारदाच्या गादीवर सांगतो, गणपती बाप्पा समोर एवढे चांगले श्रोते मला 7-8 दिवसानंतर पहिल्यांदा भेटले बरं महाराज. नाही तर खरं सांगतो, असं वाटतं कधी कधी म्हशी घेणं पुरतात 5, पण कीर्तन नको महाराज. असे बावळे लोक आहे ना, अशा येड्या समोर कीर्तन करावं लागतं, कठीण तळ आहे. असं वाटतं कोणत्या जन्माचं पाप आहे. मी त्या तेलंगणाला गेलो, झोपलेल्या बाया उठवल्या, म्हणलं माया हो, कमीत कमी अर्धा तास तर माझ्या पुढे बसा. त्या गोदड्या घेऊन झोपल्या होत्या सचिन भाऊ. मी त्यांना म्हणलं अर्ध पाकिट घ्या, पण कीर्तन तर आहे का? त्यांना कीर्तन कळत नाही, काहीच कळत नाही. पण तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात आणि मला आनंद आहे महाराज. आज माझ्या कीर्तनाला गायक वादक आहे यात नवल नाही. समाज तर दररोज तेवढाच आहे, समाज कुठं कमीच नाहीये. पण आज एका भावाचं कौतुक करण्यासाठी बरेचसे कीर्तनकार मंडळी इथे उपस्थित आहे, म्हणून त्यांनाही सुद्धा द्यावे. परमार्थातला कोणताही ठेवा, परमार्थातला कोणताही ठेवा, याचा ट्रबल कमी कर थोडं. फक्त याच्याकडे तू थोडं जास्त प्रेम कर माझ्यावर. थोडं फक्त ट्रबल कमी कर, थोडा बेस दे आणि आवाज थोडा कमी ठेव माझा. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. एका जन्माच्या पुण्याने कसं शक्य होईल? भागवतकार किती गोड सांगतात पहा. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंचलपते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोहम्मद अंधकार नाशम विदाय ही तदो देते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय, काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत कसं आवडेल? मी बोलतोय असं नाही, ज्ञानोबराय सांगतात बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली तुका मने होता ठेवा, तो या भावा. काही साधक नामदेवरायकडे गेले, नामदेवरायला सांगतात, नामदेवराय जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत, जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने, जगाचा मालक नैवेद्य खातो, काय केले याच्यासाठी? नामदेवराय सांगतात, मागे बहुत जन्मी ह्याची करीत आलो. हे प्रमाण कमी वाटत असेल, दुसरं प्रमाण घ्या. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवया विठ्ठले देवया जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काहीतरी पूर्वजन्मीचा पुण्याचा ठेवा. वास्तविक हा कीर्तनाचा वेळ नाहीये, महाराष्ट्रातला इतिहास आहे. हा काही कीर्तनाचा वेळ आहे का? झोपायचा वेळ आहे ना. पण झोपीच्या वेळेला सुद्धा इथं बसायला जागा नाही. ही तुमच्या गावाची क्रांती आहे माझी. कीर्तन 6 ते 8 असतं, 7 ते 9 असतं, 9 ते 11 असतं, दुपारी 3 ते 5 सुद्धा इथं बसायला जागा नाहीये. खरोखर आपल्या सत्याचं हे वैभव आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात. शास्त्रामध्ये वैष्णवाचे काही प्रकार सांगितलेले, त्यामध्ये एक अधम आहे, एक अधम आहे, एक मध्यम आणि चौथा उत्तम आहे. आता सर्व ज्ञानी मंडळी बसलेले, बाबा सुद्धा माझ्या समोर बसले. आता तुमच्या समोर काही चुकलं तरी मला माफ करा बरं बाबा. माझ्यासारखे हजारो विद्यार्थी तुम्ही तयार केलेले, आणि ते ज्या आश्रमावर बसलेले त्या बाबासारखा कडक बाबा महाराष्ट्रात परत होणे शक्य नाही. बरं, माझ्या जीवनातलं उदाहरण सांगतो.
मी पहिल्यापासून थोडा अवलियाचे पखवाज वाजवायचो मी. त्या भगवान गडदेचं काय बघा तुमच्या याच्याजवळ, तिथं मी गडदेवाडी तिथं मी पखवाज वाजवायचो. आणि शास्त्रीजीचं कीर्तन होतं. आणि ते शास्त्रीजी असे होते, त्यांना प्रमाण गीतेतला श्लोक, ज्ञानेश्वरीची ओळी आणि तुकोबरायचं प्रमाण हे कोणालाही विचारायचे ते. आणि मग आता मी पखवाज वाजवायचो. मी लहान होतो, आपलं पखवाज वाजवायला गडदे महाराजांनी मला नेलं आणि माझ्याकडे पाहिलं, मला श्लोक विचारला. मला श्लोक पाठ नव्हता. आणि मग ते माझ्यावर रागवायचे आणि मी त्याच्याकडे पाहून हसायचो. ते म्हणायचो गधा आहे का बे तू, असं मला म्हणायचं. तुम्हाला काय समजायचं ते समजा म्हणलं. खूप कडक होते ते. त्यांच्यासारखा कडक महात्मा व्याकरणाचार्य होते महाराज. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये व्याकरणामध्ये भीष्माचार्य होते ते. विठाला तयार झालेली मंडळी आहात तुम्ही. आणि तुमच्या समोर माझ्यासारख्या लेकरांना बोलणं म्हणजे तेने अमृताचे ताटी जान नरोटी ही सेवा आहे. तुम्ही सर्व मंडळीने गोड करा. ऐका, आधम जो वैष्णव आहे तो कधी देवाचं चिंतन करत नाही, म्हणून त्याला आधम म्हणलेलं. आधम या शब्दाचा अर्थ नास्तिक. एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व पंचक्रोशी मिळून केलंय, तरी सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहत नाही. त्याला अधम म्हणायचं. अधम माणसाचं वर्णन करत असताना शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला भागवतामध्ये वेण राजाचं चरित्र सांगतात. किती गोडे पहा. यदा वेदीषु देवेषु गोशिप्रेषु साधुषु धर्मीमय विद्विषु सवा अशु विनश्यती. जो वेदाला मानत नाही एक, जो धर्माला मानत नाही दोन, जो गाईला मानत नाही तीन, जो शास्त्राला मानत नाही त्याला काय म्हणायचं? अधम म्हणजे नास्तिक. एवढं सुंदर नियोजन करून सुद्धा इकडं काही लोक येऊन पाहत नाही असं समजायचं ते कोण आहे? नास्तिक. याच्यापेक्षा एक बरा आहे तो आदम. आदम काही लोक 7 दिवस येत नाही, पण काल याला जेवायला का होईना येतात ना. मग आता जो येतच नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? थोडा बरा आहे बाबा. जो येतच नाही त्याच्यापेक्षा बाबा नाही कीर्तनाला कमीत कमी पंक्तीला तर येतो ना. मग जो येत नाही त्याच्यापेक्षा हा बरा आहे. एक वेळचा प्रसंग आहे. अकबर बादशाहने बिरबलाला प्रश्न केला, बिरबल जी मालक कितवी शिकलाय रे तुझा मुलगा? बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. राजे साहेब, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे, आणि जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा जास्त शिकलेला आहे. मला माहिती आहे तुम्हालाही कळलं नाही, फक्त माना हलवा, आपल्याला पुढे चालायचंय. जो कधीच परमार्थ करत नाही त्याच्यापेक्षा बरा, जो कधीच परमार्थ करत नाही त्याच्यापेक्षा बरा, आणि जो दररोज करतो त्याच्यापेक्षा कमी, जो येतच नाही त्याच्यापेक्षा बरा आहे. तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, त्यांच्या सहवासामध्ये प्रत्येक येणाऱ्या जीवाला ते भजन करण्यासाठी काय करतात? प्रवृत्त करतात. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. कोणती शाळा होती? जिल्हा परिषदची. आता दुपारची शाळा सुटली की मुलं आश्रमामध्ये जायचे. ते साधू महाराज त्या पोरांकडे पाहायचे, म्हणायचे, ए पोरांनो, ए मुलांनो इकडे या. आणि ते मुलं त्या साधू महाराजांकडे गेले की ते साधू महाराज काय करायचे? त्यांना चाराणे द्यायचे, 50 पैसे द्यायचे, गोळ्या द्यायचे, चॉकलेट द्यायचे. पोरांना म्हणायचे, ए पोरांनो ऐका ना, मला राम राम म्हणून चिडवा. काय म्हणायचे? राम राम म्हणून चिडवा. आता पोरांना चॉकलेट खायला भेटायचे, गोळ्या भेटायचे. पोरं त्या साधूकडे गेले की म्हणायचे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे. मुलं पुढं पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळत असताना त्या साधूच्या अंतःकरणामध्ये आनंद यायचा, डोळ्यातून अश्रू यायचे. तो साधू विचार करायचा, जरी हे मुलं मला त्रास देत असेल, जरी हे मुलं चिडवत असेल, तरी पण मी यांच्या मुखातून काय करतोय? भगवंताचं नामस्मरण करून घेतोय. मध्यम वैष्णव मी बोलतोय असं नाही, तुको करायचं प्रमाण किती गोडे पहा. सेवितो हार वाटितो अनेका घ्या रे होऊन का रान भरी विठेवरी जाची बाबुदे समान. ते स्वतःही देवाचं चिंतन करतात आणि त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतात. चौथा जो वैष्णव आहे तो उत्तम वैष्णव आहे. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकारांनी किती गोड वर्णन केलं पहा. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात, नवल नाहीये. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. रामायणामध्ये नाथबाबाने कोवी खर्च केली, किती गोडे पहा. आवाज कमी करा. निमिषार्थ तुटील वक्षण जेन सोडी ती हरिचरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते जान उत्तम भक्त. हनुमंतराय सीता शोधण्यासाठी निघाले. प्रभू रामचंद्राला प्रश्न केला, प्रभू
लंकेमध्ये चाललोय मी, रावणाच्या 80,000 बायका आहे, अनेक राक्षसांच्या अनेक पत्न्या, मी माझ्या आई साहेबाला कसं ओळखायचं? प्रभू रामचंद्राने हनुमंताला सांगितलं, हनुमंता तुझी सीताई साहेबच्या वाटिकेमध्ये असणारे दादा तिथले सर्व पशु पक्षी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंतरायला प्रभू रामचंद्र सांगतात, हनुमंता तुझी सीताई साहेब ज्या वाटिकेमध्ये असणारे दादा तिथले सर्व पशु पक्षी देवाचं चिंतन करत असतील, एक तिथले राक्षस देवाचं चिंतन करत असतील, दोन याच्या पुढे जाऊन सांगू हनुम्या तुला, तुझ्या सीताई साहेबाकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेऊन येत असेल, किती गोड प्रमाणे पहा. राम जानकी जीवन योगी माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, बाबा त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात यात नवल नाही हो, त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. मंगळवेळेची भिंत कोसळीये, जगाच्या मालकाने नामदेवरायला आवाज दिला, ए नामा ए नामा. धावत पळत माझे नामदेवराय पांडुरंगाकडे जातात. पांडुरंगा काय झालं ओरडण्यासाठी? काय नाही रे नामा, मंगळवेड्याची भिंत कोसळली आणि माझा चोख उभराय मरण पावला, जा त्याची अस्थी घेऊन ये. नामदेवरायच्या डोळ्याला धारा लागल्याने हात जोडले पांडुरंगा समोर. पांडुरंगा हजारो लोक मेले होते, भीती खाली दडून मी चोखोबरायची अस्थी कशी ओळखायची? पांडुरंगाने टाहू फोडला. पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्याने पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायला सांगितलं, नामा अस्थी उचल आणि कानाला लाव. ज्या अस्थीमधून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ध्वनी येईल ना रे, ती माझ्या चोखोबरायची असती. 40 वर्षापासून कीर्तन ऐकताय तुम्ही लोक. किती वर्षापासून? 40 गुणिले 10, 11वा काला सोडून द्या. 40 गुणिले 10 किती महाराज लोक मातीत घातले आतापर्यंत? तुम्ही काही मिळेल का? कालेवाले सोडून द्या, फक्त जागरापर्यंतच धरा, बरोबर आहे का नाही? एवढ्या लोकांचे कीर्तन ऐकले, लिहून ठेवा माझ्या एक वाक्य काळजावर. अरे मेल्यानंतर ज्या लोकांच्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत असतील, त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त आपण कीर्तनात ऐका, प्रॅक्टिकली करून पाहू नका. कीर्तनात बसल्या बसल्या थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, आपले हाडं कधी म्हणतील? आपल्यातलं जर एखादं मेलन त्याचं हाडूक उचलन कानाला लावलं तर शांताबाई आवाज येण्याची दाट शक्यता आहे. काही काही हाडातून झिंग झिंग झिंगाट आवाज येऊ शकतो. अहो काही काही हाडांनी एवढी देशी पिलेली आहे की हाडातून सुद्धा देशीचा वास येऊ शकतो. हे तुमचं माझं वर्णनच नाहीये, हे वर्णन उत्तम वैष्णवाचं आहे. कोणाचं आहे? उत्तम वैष्णवाचं आहे. 4 प्रकारचे वैष्णव सांगितले, अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. वैष्णवाचे 2 प्रामुख्याने लक्षण सांगितले, एक बाह्य लक्षण सांगितलंय आणि एक दुसरं आंतरिक लक्षण सांगितलंय. बाह्य लक्षण सांगत असताना महाराज सांगतात, ऊर्ध्व पुंड भाळ
विष्णुदास जगी पाप पुण्याअंगी नाटळे त्या गोविंदास आणि गोविंद शेनी गोविंद त्या म्हणी बैसरासे ऊर्ध्व पुंड्र भाळ. आता या अभंगावर कमीत कमी मी किती दिवसापासून कीर्तन करतोय. गोविंदास आणि गोविंद हेच द्रुपदी विठ्ठल विठ्ठल. एका वाक्यात महाराजांनी तुम्हाला सांगितलंय वैष्णवाचं बाह्य लक्षण. थोडं लक्ष द्या आता. हा खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे की अभंगाचा. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे, त्याला वैष्णव म्हणायचं. काही लोक म्हणतील महाराज अहो ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे त्यांच्या ज्यांच्या डोक्याला गोपी चंदन टिळा आहे अशी लोक इलेक्शनच्या टायमाला धाब्यावर सापडतात, मग त्यांना वैष्णव म्हणायचे का? हे बघा तुम्ही सर्व जाणकार मंडळी, मी तुमच्या समोर हात जोडून सांगतोय बघा, साधू ठरवत असताना तुमच्या मनानं कधीच साधू ठरवू नका बरं. माझी विनंती तुम्हाला. काय झालंय माहितीये का, तुमची धारणा अशी झालेली आहे की ज्याच्या कीर्तनाची फी तो सगळ्यात मोठा महाराज, ज्याच्या कीर्तनाला पब्लिक. अरे पब्लिकवर कसा महाराज ठरवणार आहे तुम्ही? पुरुषोत्तम पाटलाच्या कीर्तनाला जेवढी पब्लिक आहे त्याच्यापेक्षा डबल न गौतमी पाटलाला आहे. पब्लिकवर थोडं महाराज ठरवणार आहे तुम्ही. पब्लिकवर महाराज ठरवणार आहे तुम्ही. अरे इंस्टाग्राम जर उघडलं, तमाशासारख्या चाळ्या करणाऱ्या इजड्यासारख्या पुरी हे ऊ करतात, त्यांचे फॉलोअर्स मिलियन्स मध्ये, आपल्या लाखाच्या पुढे सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही प्रसिद्धीवर महाराज नका ठरू. तुम्ही 2 तास कीर्तन करतो म्हणून हा बाबा लय चांगला आहे, अजिबात नाही. 22 तास काय उद्योग करता हे पान, मग त्याच्यावर श्रद्धा ठेवा. वा वा वा. मी तर गणपती बाप्पा समोर तुम्हा सर्वांना आव्हान करतो गड्यानो. हे बघा गणपती बाप्पा समोर मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, महाराष्ट्रामध्ये जगणारे आपण लोक आहोत, सर्व वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्या माणसावर श्रद्धा सुद्धा आपण नाही ठेवली पाहिजेत महाराज. तुम्ही तुमच्या मनानंच महाराज ठरवता आणि त्यानं काही उद्योग केले की लोक म्हणतो महाराज बिघडले. आम्ही सांगितलं तुला त्याच्या नादी लाग? आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही ना. मी सांगतोय ना, लाईव्ह बोलतोय तुम्हाला की ज्ञानोबराय तू आम्हाला तुम्ही महाराज म्हणूच नका ना. आम्ही एक प्रचारक आहोत धर्माचे. ज्ञानोबराय तुकोबरायने जी परंपरा सांगितली, जसं D.Ed झालं, CAT पास झाले की पोरं जसं शाळेत शिकवतात, फक्त ते पोरांना शिकवतात, आम्ही पोराच्या बापाला शिकवतो, एवढाच फरक आहे. दुसरा फरक काहीच नाहीये. म्हणून त्या शिक्षकापेक्षा पगार थोडा जास्त आहे. 2-4 दिवसापूर्वी घरी असताना माझ्या क्लास टीचरांनी मला फोन केला, म्हणे पुरुषोत्तम. म्हणलं काय गुरुजी? चहा घ्यायला ये. मी आपला चहा वगैरे घेतल्यानंतर माझे गुरुजी म्हणले तुला काही मॅनर्स वगैरे आहे का रे, काही कळतं का? म्हणलं गुरुजी काही चुकलं का माझं कीर्तनातून? अबे 50-50 हजार कीर्तनाचे घेतोस. म्हणलं मी घेत नाही गुरुजी, मला लोक प्रेमान देतात हो. मी भांडणं नाही करत, 1000 रुपयासाठी गाडी वळून नाही आणत. मी लय स्वाभिमानी आहे. मला जेवढे ठरतात त्याच्यापेक्षा जास्त देतात, कमी देतच नाही. लक्ष्मीपुत्र आहे मी, अजिबात मला कधी असं झालंच नाही. अरे म्हणे वेड्या, मी D.Ed झालोय, CAT पास झालोय, सकाळी 9 वाजता शाळेत जातो, संध्याकाळी 5:30 वाजता घरी येतो, दिवसभर पोरांना 4 विषय शिकवतो, तरी सरकार मला महिन्याला 60-70 हजार देत आहे. तू 1.5 तास कीर्तन करतो, त्यातला अर्धा तास तो हाच करतो म्हणे. मग मी सरांना सांगितलं, म्हणलं सर तुम्ही सकाळी 9 वाजता शाळेत जाता, संध्याकाळी 5:30 वाजता घरी येता, दिवसभर पोरांना एवढं प्रेमानं शिकवता, तरी सरकार तुम्हाला एवढा कमी पगार देते. याचं कारण असं आहे, तुम्ही पोरं शिकवता म्हणून तुम्हाला पगार कमी, मी पोराचे बाप शिकवतो म्हणून पगार जास्त आहे. विठाला संत ठरवत असताना काहीतरी गोष्टी आपण, मी तर नेहमी सांगतो, पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के. म्हणून बाह्य रंगाने कोणाला साधू म्हणायचं नाही. मग का हो महाराज, काय त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण आहे? असं ज्यावेळेस तू कोबरायला विचारतो, तू कोबराय अभंगाच्या पहिल्या वैष्णव तुझया वैष्णव तुझया वैष्णव तुझया वैष्णव
वैष्णव तो दया 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 देवा बरी माया वैष्णव तो दया देवा बरी माया देवा बरी माया देवा बरी माया नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण वैष्णव तो दया अवघी देवा बरी माया वैष्णव तो दया अवघी देवा बरी माया अवघी देवा बरी माया अवघी देवा बरी माया नाही ऐक प्रमाण नाही ऐक प्रमाण नाही ऐक प्रमाण नाही ऐक प्रमाण वैष्णव दया अवघी देवा बरी माया अवघी देवा बरी माया वैष्णव अवघी देवा बरी माया अवघी देवा पहिल्या चरणामध्ये माझ्या तुकोबऱ्याची भूमिका स्पष्ट आहे. ज्याची अवघी देवावर माया आहे त्याला वैष्णव म्हणा. काय म्हणा? अवघी. ज्याचं अवघ प्रेम देवावर नाही, मग तो महाराष्ट्रातील नामांकित जरी कीर्तनकार असला तरी वैष्णवाच्या पंक्तीत त्याला बसवायचं नाही. तुकोबराय सांगतात ना, अवघी देवावरी माया. एक साधक तुकोबरायकडे गेला. ओ बाबा ऐका ना, ऐका माझं ऐका. काय अवघ प्रेम मनुष्य देवावर कसं करू शकतो? शक्यच नाहीये. कारण भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना प्रामुख्याने अशा काही गोष्टी निर्माण केलेल्या की माणूस त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करतो. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करतो? बसणारे कोणत्या माणसाला असं वाटतं का वयाच्या अगोदर आपलं टक्कल पडावं? अजिबात नाही. अहो केस जरी पांढरे झाले तरी माणसं चुरू तो बरोबर आहे का नाही? आठवड्याला काय करतात लोक? माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. दुसरं प्रेम करतो मनुष्य समाजावर. आज एवढी धावपळ चालली तुमची आणि माझी, हे कशासाठी? फक्त लोक काय म्हणतील याच्यासाठी चांगले कपडे घालायचे, लोक काय म्हणतील याच्यासाठी टू व्हीलर विकून गाडी घ्यायची, लोक काय म्हणतील याच्यासाठी चांगलं घर बांधायचं. अरे लोक काय म्हणतील म्हणून व्याजानं पैसे काढून पोरायचे लग्न करायचे. लोक काहीच म्हणत नाही. आपण अशा काळामध्ये गेलेलो आहे की कोरोनामध्ये फक्त नवरी नवरदेवच होता. वरबाप नाही, वरमाय नाही, करवल्या नाही, अहो डीजे नाही, मंगल कार्यालय नाही, जेवण नाही. घोडा नसताना घोड्याचं लग्न झालं हो. लग्न होईपर्यंत त्याला नवरदेवाला सुद्धा माहित नव्हतं माझीच बायको करून थोबड बांधायला राहायचं ना. नंतर उघडल्यावर कळायचं नाही हाच नंबर आहे आपला. रॉंग नंबर बी लागू शकतात कधी. लक्ष देऊन ऐका. म्हणून लोक काय म्हणतील याच्यासाठी माणसानं जगू नका. लोक काहीच म्हणत नाही. लोक काहीच म्हणत नाही. हा तुमच्या मनाचा भ्रम आहे की लोक काय म्हणतील. लोक काही हप्ते भरायला येत नाही बरं. हप्ते तुम्हालाच भरावे लागतात. म्हणून लोकांसाठी जास्त शायनिंग मारायची जशी परिस्थिती आहे तशा परिस्थिती. काय झालंय माहितीये का? अपेक्षा वाढल्या त्याच्यामुळे दुःख वाढलंय महाराज. अपेक्षा नसली की दुःख नाहीच ना. आता तुम्ही एवढे माता मावल्या पुरुष मंडळी जेवढ्या माझ्या आई बहिणी कीर्तनाला आहे, आता बरेचसे लोक मी येत असताना पाहिलं, काही पायी आले, काही बिचारे टू व्हीलरवर आले, काही ब्रिझा घेऊन आले, काही स्विफ्ट घेऊन आले, काही इनोवा घेऊन आले, काही श्रीमंत लोक फॉर्च्युनर घेऊन आले. आता कीर्तन संपल्यानंतर जे लोक पायी चालले ना, टू व्हीलरवाल्यांनी फक्त त्या पायी चालणाऱ्या माणसाकडे पाहायचं. अरे जर पाऊस आला तर ओले होतील, मी 20 मिनिटात कुठे जातोय? घरी जातो. पण टू व्हीलरवाल्या लय हाऊस. टू व्हीलरवाला स्विफ्टवाल्याकडे पाहतो. कशाकडे पाहतो? स्विफ्टवाल्यानं चांगलं चालवणं 22-23 आवरेज आहे आपल्याला. 4-5 सीटं बसतात. पण स्विफ्टवाल्याला कुठं दम निघतो? तो ब्रिजावाल्याकडे पाहतो. लाल कलरची ब्रिजा.
बरोबर आहे का नाही? ब्रिज आवाल्यानं थोडं थांबाव की भेटलंय ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं आपल्याला आता फुकट भेटली गाडी. पण ब्रिज आवाल्याला कुठं दम निघतो तो इनोवाल्याकडे पाहतो. कुठं पाहतो? इनोवाल्याकडे. संसारात जर जगायचं असेल महाराज तर आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहून कधीच जगायचं नाही, आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे पाहून जगायचं. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. चाललंय ते माझ्या भगवंताच्या कृपेने चाललंय. समजा बस काय होतं महाराज आपल्याकडे? काही नव्हतं. आज खूप आहे ना महाराज. जीवनामध्ये येणारं सुख, जीवनामध्ये येणारं दुःख आहे भगवंताच्या कृपेनंच येतं. त्याच्यामुळे जास्त निराश व्हायचं. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची, कोणे दिवसी पैसोनी हातीवर हो, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चालत जावे चाल. अरे एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असेल की माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने तुम्हाला सोन्याच्या सिंहासनावर बसायला भेटेल. एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असेल की माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने तुम्हाला हत्तीवर तुमची मिरवणूक निघेल. पण एक दिवस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असा येईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पल नसेल. त्यावेळेस सुद्धा विचार करा, सोन्याच्या सिंहासनावर बसलो ती सुद्धा इच्छा माझ्या पांडुरंगाचीच आहे. आणि पायी चालत असताना पायामध्ये चप्पल नाही ही सुद्धा इच्छा कोणाची आहे? माझ्या पांडुरंगाची. महाराज अपेक्षा वाढली की दुःख वाढलं द्या सोडून. दुसरं प्रेम मनुष्य समाजावर करतो. कशावर करतो? समाजावर. पहिलं प्रेम करतो शरीरावर, दुसरं प्रेम करतो समाजावर, आणि तिसरं सर्वात जास्त जर प्रेम मनुष्य कशावर करत असेल तर पैशावर प्रेम करतो. पैशावर प्रेम करत नाही असा जगात माणूसच नाही महाराज. तुम्ही सर्व बागायती एरियामध्ये जगणारे लोक आहे, सगळे ऊसाचे बागायतदार आहात, एकदम चांगलं वातावरण आहे. रात्रंदिवस एवढे कष्ट करता, देवासाठी करता का पैशासाठी हो? बोलत चला गड्यावर, लाजू नका. असं मोकळं बोलू. कशासाठी? मी आता एवढ्या धावपळ करून दुपारी 3 ते 5 तुमच्यासाठी कीर्तनाला आलो, परत संध्याकाळी 9 ते 11 एका ठिकाणी. देवासाठी आलो का पैशासाठी? हा बोला, मोकळं बोला. हा हा असं असं आम्हाला कळू द्या ना आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे. बाहेर असं मनात ठेवसाल तर मुळी महाराज लोकांचं सांगितलं. महाराज लोकांचं काय एवढी बिचारे उन्हे कठीण ताळा झाला. हे बघा, या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण या 3ही गोष्टीवर जगद्गुरु तुकोबारायांनी लात मारलेले प्रमाण पहा. विषय तो त्यांचा झाला, नारायण नावडे, जन नावडे, धन नावडे, माता नावडे, पिता. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. ज्या जगद्गुरु तुकोबरायचा अभंग मी तुमच्या सेवेसाठी घेतलाय, त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की ज्यांचं अवघ प्रेम देवावर, ज्यांचा विषय भगवान परमात्मा झालाय, त्यांनी समाजाचा विचार नाही केला. महाराज कुठं विचार केला हो समाजाचा माझ्या तुकोबरायांनी? अरे तुकोबराय सांगतात की तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस, परमार्थ करणाऱ्या साधकाला, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला तुकोबराने 450 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. काळ सारावा चिंतने, एकांत वासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. हे प्रमाण कमी वाटत असं दुसरं घ्या. ते जोनी
तुका म्हणे आता एक आहे वचन तेजो नियाजन भक्ती करा. हा समाज कोणाचा झालाय म्हणून तुमचा माझा होणार आहे महाराज. तुम्ही लय मोठे भ्रमात जगत आहात की मी आवाजाचा जादूगार आहे आणि मला लय लोक मानतात. जर तुमचा समज असं सोडून द्या तो समाज. आपली लेवल काय आहे महाराज? काहीच नाहीये. अरे हा समाज जर ज्ञानोबराय तुकोबरायचा झाला नाही, हा समाज छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाचा झाला नाही, ज्ञानोबराय तुकोबरायला जर या समाजाने सोडलं नाही, तर आपल्यासारख्या टिपण्या कीर्तन करायचं काय घेऊन बसले महाराज? पण तुम्ही कोणत्या भ्रमात जगताय? तुम्ही तो भ्रम सोडून द्या. लोक कधीच तुमचे होणार नाही. म्हणून जेवढे काही कीर्तनकार, गायक, वादक, महाराज मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांनी माझं एक वाक्य लिहून ठेवा हृदयावर. जमाने के लिए हम एक बार है, जमाने के लिए हम एक बार है, लेकिन जमाना हमारे लिए 1000 बार है. जोपर्यंत समाजाला पर्याय मिळत नाही तोपर्यंत समाज तुमच्यावर प्रेम करतो. हा जगाचा नियम आहे. तुमचा आवाज चांगला आहे तोपर्यंत जादूगार, हात चांगला आहे तोपर्यंत तुमच्यासारखा वादक कोणी नाही. जोपर्यंत गाणं चांगलं आहे तोपर्यंत अरे आमच्यासारख्या कीर्तन करायचं काय घेऊन बसले. या महाराष्ट्रामध्ये तेवढा विद्वान महात्मा परत होणारच नाही. त्या महात्म्याचं नाव जगन्नाथ अण्णा पवार आहे महाराज. काय वेदांत वाचस्पती ही पदवी फक्त अण्णाला शोभत होती. आता कोणी लावतात तो भाग वेगळा आहे. जगन्नाथ अण्णा पवारांचं कीर्तन ऐकण्यासाठी मी नवीनच आळंदीला गेलो होतो. माऊली दादांना आम्ही सोबत होतो. काहीच कळत नव्हतं, कीर्तन कळत नव्हतं, काही नव्हतं कळत. त्यावेळेस पॅनासोनीचे हे भेटायचे, टेप भेटायचे, 1,500 भेटायचा तो. तर जोग महाराजांच्या घाटावर, जोग महाराजांच्या पुण्यतिथीच्या कीर्तनाला, जगन्नाथांनाच्या कीर्तनाला लोक नव्हते येऊन बसत. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार टेप घेऊन रेकॉर्डिंग करण्यासाठी बसत होते. ही ज्या महात्म्याची ताकद होती, त्या महात्म्याला अन्न नलिकेचा कॅन्सर झाला, बोलणं बंद झालं. बाहेरचे देव सोडून घरच्यांनी लवकर लक्ष दिलं नाही महाराज. जोपर्यंत तुमची चलती तोपर्यंत ठीक आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, आपण जर लय भ्रमात जगत असेल, काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो न, भाषा पहा लोकांची कशी असते, मी जर मेलो ना महाराज तर असं समजा आमच्या नेवासा तालुक्याचा परमार्थच संपला. अरे तू मर नाही एकदा, ताण नको घेऊ. लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या जिल्ह्याचं राजकारणच संपलं. तू एकदा मरून बघ, लोक तुझ्यापेक्षा चांगलं राजकारण करतात. हे जुने म्हातारे म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं कसं, कुठं काय झालं? अहो इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना, भारत बंद थोडा पडला काही. सोनिया गेली, मोदी साहेब आले, उद्या तेही जातील आणि कोणीतरी येतील. जग या शब्दाचा अर्थ लिहून ठेवा. ज्याच्यात नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात. म्हणून जास्त अरे मी दररोज कीर्तनातून सांगतोय, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये अशी एक गायिका होऊन गेली, त्या मातेचं नाव आहे लता दीदी मंगेशकर. हजारो गाणे गायले माय माऊलीनं. प्रत्येक राग वेगळे, प्रत्येक ठेवण वेगळी, प्रत्येकाची चाल वेगळी. एवढे गाणे गाणारी माय माऊली ज्या दिवशी मरण पावली, त्या दिवशी फक्त भारतीयांनी 1 दिवस तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस ठेवलं? तिला कोणता पुरस्कार होता? भारतरत्न पुरस्कार होता. कोणता पुरस्कार होता? मग आता भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक 1 दिवस ठेवतात. अमोल बाबा आपलं स्टेटसच काय? घरी बायको आंघोळीला पाणी टाकत नाही आपल्या. हे वजन आहे तुमचं माझं घरचं, आणि आपले कोण स्टेटस ठेवणार आहे? म्हणून जास्त तंद्रीत जगू नका. एका हिंदी कवीचं किती गोड वाक्य पाहतो, सांगतो. अरे एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे. काय म्हणतो तो लक्ष देऊन ऐका. एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. वेड्या तू जेवढ्या थाटामाटात जगतोय तेवढा अजिबात गर्व करू नको. या जगात कोणीच कोणाचं जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे, झाल्या हीन शक्ती, नाक मुख गळती, सांडोनिया पळती, जोवरी चळन गाहो तोवरी मनती माझा.
मूल आजा, कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझा. अरे वय झाल्यानंतर तुमच्या सौभाग्यवतीचे तुमच्याविषयी असणारे विचार. बाईल म्हणती खर मरता तरी बरे, नासी येले घर तुम या. मग समाजाचा विचार नाही सांगितला एक. समाजाचा ताण नका घेऊ महाराज. परमार्थ करत राहा, धर्माचा प्रचार करत राहा. लोक तुम्हाला बोलणारच आहे. आणि लोक कोणाला बोलत नाही. उभं आयुष्य ज्या रामगिरी महाराजांनी लोक सुधारवण्यात घालवलंय, हजारो लोकांना व्यसनापासून दूर केलंय, हजारो लोकांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, त्या महात्म्याच्या मुखातून एक वाक्य गेलं, ते बी सत्य वाक्य गेलं, खोटं नाही गेलं. मला वाईट याचं वाटतं, अख्ख्या महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या सर्व मुस्लिमांनी त्यांच्या विरोधात मोर्चे काढले, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FIR नोंदवले. मुस्लिमांनी विरोध केला याचं दुःख नाही झालं महाराज मला. आपल्या हिंदू धर्मातल्या काही हरामखोर लोकांनी त्यांचा विरोध केला याचं दुःख झालंय मला. पण मला गणपती बाप्पा समोर मी साक्ष देतो महाराज, मानलं पाहिजेत आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला महाराज. खरोखर सलाम आहे त्या माणसाला माझा. अरे मी त्या दिवशी कीर्तनात बोललो, परवा दिवशी तर माझा वाद झाला. त्याच मुख्यमंत्र्याच्या जागी जर दुसरा मुख्यमंत्री महाराष्ट्रात असता तर लिहून ठेवा माझं वाक्य, रामगिरी महाराजाला 1001% अटक झाली असती महाराज. काय झाली असती? 1001%. पण एवढं मोठं प्रकरण होऊन सुद्धा त्या हिंदू राजाने माईक हातात घेतला आणि 10 लाख समाजासमोर सांगितलं की जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्या साधूच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आणि एवढा जर आमच्या संप्रदायाला जर पाठिंबा एखादा राजा देत असेल तर मग अजिबात नाही. तसं मी तुम्हाला म्हणणारच नाही. काम आहे ना महाराज. आता इथं जेवढ्या माझ्या माता मावल्याल्या 3-3 हजार भेटले ना बाय हो. मुख्यमंत्र्याला सांगा काही लाडका बुवा, लाडका महाराज, लाडका पकवाजा, लाडका कीर्तनकार काही आहे का नाही महाराज? सगळं यांच्याकडेच आहे ना. मग माया हो, मी गणपती बाप्पा समोर तुम्हाला आव्हान करतोय, ज्या लाडक्या भावाने तुम्हाला 3-3 हजार दिले त्या लाडक्या भावांच्या पाठीमागे उभं राहा, नाही तर रावणाच्या मागे जासाल बरं तुम्ही. विठाला विठाला. तुम्ही जर त्यांच्या पाठीमागे उभे राहिले तर आपलं वजन बरं आहे वरती. अजून 2000 वाढून देऊ तुम्हाला. ताण नका घ्या, या कीर्तनाकडे या. मी काय सांगतो तुम्हाला, नावडे जन नावडे. अरे मला एवढंच सांगायचं, धर्माचा प्रचार करत असताना, धर्माचं काम करत असताना लोक तुम्हाला चांगलं म्हणणारच आहे, लोक तुम्हाला वाईट म्हणणारच आहे. मग धर्माचं काम करत असताना माणसानं डगमायचं नाही महाराज. आज जे रामगिरी महाराज हा परिसर सोडून कोणालाच माहित नव्हते. सरलापीठ संस्थान गंज मोठं आहे, गिनेस बुक मध्ये त्यांच्या सप्तेची नोंद आहे. पण महाराष्ट्रभर ते कुठं कीर्तन करत, फक्त एक मर्यादेपर्यंत त्यांची एक संभाजीनगर जिल्हा आणि एक नगर जिल्हा, थोडा नाशिक तिकडचा, बरोबर आहे का नाही? पण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोबाईलचं स्टेटस रामगिरी महाराज झाले. याचं कारण धर्माचं काम आहे. काय मानलं पाहिजे, केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय जमत नाही. मी दुसऱ्या धर्माला नाव ठेवतो अजिबात नाहीये, पण माझा स्वतःचा धर्म सांगण्यासाठी मला संविधानानं स्वतंत्र विचार दिलेले, अधिकार दिलेला आहे महाराज. आणि धर्माचं काम, आणि लोक बोलतात महाराज, लोकांचा ताण घ्यायचा. ज्याला घरात बायको चहा करून देत नाही ते म्हणतो नरेंद्र मोदीला अक्कल नाही. अरे बावळ्या, तुझं बजेट किती आहे, तू बोलतो कोणाला? लोकांचा ताण नाही घ्यायचा. हाती चले बाजार और कुत्ते भुके ताण नका येऊ. मला या म्हणीचं महत्व अजून काही कळलं. बरं, हत्तीचा मतदारसंघ वेगळा आहे, कुत्र्याचा वेगळा आहे आम्हाला. बरं, हत्ती आणि कुत्रे 2-2 गटात वेगळे वेगळे आहे ना. हत्ती कुठे आहे? जंगल गटात आहे. कुत्र कुठे आहे? गाव गटात. कुत्र्याचं गावगट आहे ना, ते गावात राहतं ना. हत्ती कुठं राहतो? जंगलात. बरं, कुत्र्याची भाषा हत्तीला कळत नाही, हत्तीची भाषा कुत्र्याला कळत नाही. बरं, दोघायचा रोटी व्यवहार नाही, बेटी व्यवहार नाही, दोघं एका मतदारसंघात नाही, दोघायचा पक्ष वेगळा आहे, दोघायचं काम वेगळं आहे, दोघांची भाषा वेगळी आहे. मग मला एवढा छोटासा प्रश्न विचारायचा तुम्हा सर्वांना, हत्ती गावात आला, कुत्रे का भुकत असतील हो पत्रकार महोदय? लक्ष आहे माझं, तुम्ही नोट करताय त्याच्यामुळेच बोललो. ऐका, हत्ती गावात आला की कुत्रे का भुकत असतील? सिंपल लॉजिक आहे, जास्त डोकं नका लावू, एकदम सोपं आहे. हत्ती गावात आला की हे बऱ्याचशा कुत्र्यांना देखत नाही. हत्ती गावात आला की हे बऱ्याचशा कुत्र्यांना देखत नाही, म्हणून कुत्रे भुकतात. पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीकड पाहून भुकायच्या भानगडीत पडू चुकून जर एखादा हत्ती माग वळाला तुम्ही जर त्याच्या सोंडीत सापडले
की गोविंदाये नमो नमः. ताण घेऊ नका. म्हणून धर्माचं काम, अरे तुकोबाने सांगितलं ना, धर्माचे पालन करणे पाखंड. अरे कधीतरी आपल्याला थोडंफार काही वाटलं पाहिजे. 4 दिवसापूर्वी तो ज्ञानेश महाराव म्हणून एक नालायक, त्याला काय शब्द वापराव त्या हरामखोराला, तो एका व्यासपीठावरून प्रभू रामचंद्रावर एवढ्या अश्लील भाषेत बोललेला आहे. वाईट त्याचं नाही वाटलं. त्या व्यासपीठावर अरे छत्रपती घराण्यातले खासदार बसलेले, महाराष्ट्र ज्यांना जनता राजा म्हणतोय ते पवार साहेब सुद्धा त्या व्यासपीठावर बसलेले. महाराष्ट्रातल्या एवढ्या 2 दिग्गज नेत्यासमोर जर एखादा मूर्ख माणूस प्रभू रामचंद्राविषयी बोलत असेल, स्वामी समर्थांविषयी बोलत असेल, जेवढे आपल्या महाराजांच्या विरोधात केसेस झाले तेवढे हिंदूने त्यांच्या विरोधात एकही बोललं नाही. अवध्या सोडून कीर्तनकार सुद्धा बोलत नाही महाराज. ही वस्तुस्थिती आहे. जर तुम्ही असं नाही केलं तर उद्या लोक तुम्हाला काय बोलतील काही सांगता येत नाही. म्हणून पक्ष फिक्ष सगळे चुलीत घाला. पहिला हिंदू धर्म जगला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी जगतील. अरे कोणीही उठायचं ज्ञानोबा विषय बोलायचं, कोणीही उठायचं गणपती बाप्पा विषय बोलायचं, कोणीही उठायचं छत्रपती विषय बोलायचं, कोणीही उठायचं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलायचंय. बघा माझी विनंती आहे, अशा लोकांना तुम्ही त्याच ठिकाणी थांबवा, नाही तर उद्याचे दिवस तुमच्याने माझ्यासाठी खूप मोठं संकट आहे. म्हणून तुकोबारायने सांगितलं तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन. अरे जो बाप धर्माच्या विरोधात गेला, भागवत सांगतोय मी तुम्हाला, पोथीपुराण नाही, सगळ्यात सर्वात श्रेष्ठ वैष्णवानाम यथा शंभू पुराणानामिदम तथा, सर्व भागवता सर्व ग्रंथामध्ये सर्वात श्रेष्ठ पुराण जे ते भागवत पुराण आहे. आणि त्या भागवत पुराणामधलं अध्याय सांगतोय, भक्त प्रल्हादजीचं चरित्र लक्ष देऊन ऐका. स्वतःचा बाप देवाच्या विरोधात गेला, नरसिंह भगवंताने टर 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 फाडलंय, पण भक्त प्रल्हादजीला दया आली नाही. धर्माचा विरोध बाप करत असेल त्या बापाचा त्याग करा. धर्माच्या विरोधात पोरग गेलं त्या पोराचा विरोध करा. मी बोलतोय असं नाही तुकोबरायचं प्रमाण. प्रल्हादे जनक विभीषणे बंधो, प्रल्हादे जनक विभीषणे बंधो, प्रल्हादे जनक विभीषण बंधो, प्रल्हादे जनक विभीषण बंधो. हरि देवी राजमाता नंदो, हरि देवी ओ राजमाता नंदो, हरि देवी राजमाता नंदो, हरि देवी राजमाता नंदो, हरि देवी ओ माता नंदो, हरि देवी राजमाता नंदो, हरि देवी राजमाता नंदो, हरि प्रमाण देऊन बोलतो मी तुम्हाला. प्रल्हादे जनक विभीषण बंधू राज्यमाता निंदू. अरे ज्या आईने जन्माला घातलंय भगवान भरताला, त्या भरताला प्रभू रामचंद्रापासून वेगळं करणाऱ्या कैकेयीला भरत मेला पण परत आई म्हणला नाही. मग जो कोणी धर्माचा विरोध करत असेल, संप्रदायाचा विरोध करत असेल, माझी सर्वांना हिंदू म्हणून संप्रदायातल्या लोकांना विनंती आहे, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. त्या शब्दामध्ये तुम्ही त्यांना काय दिलं पाहिजेत उत्तर. आणि ते करत असताना तुम्हाला फक्त थोडी डेअरिंग करावं लागेल. नाही भिडभार. तू का म्हणे साना थोर, आमचं नशीब तर एवढं खराब आहे बाबा 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 बाबा. कीर्तनकार झाल्यापासून गद्याला सुद्धा बाबूराव म्हणावं लागतं. वस्तुस्थिती ती. आणि त्यातल्या त्यात वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात 100% 100% कीर्तनकार सगळेच खोटे बोलतात, खरं कोणीच बोलत नाही. ते एवढं दारू पिऊन मेलेलं असतं आणि हे अभंग घेतो, याजोसाठी केला होता अट्टहास. म्हणजे महाराज येणार कात, ऐकणारे नरकात. आणि गायक वादक अगोदरच गेलेले असतात, कारण पंचपदी अगोदर सुरू होती ना, बरोबर आहे का नाही. म्हणून सगळं कठीण आहे ना महाराज, अवघड आहे सगळं. म्हणून लक्ष देऊन ऐका. अरे आपण ज्या परंपरेनं जगत आहोत ती परंपरा ज्ञानोबराय तुकोबरायची. कोणाची? ज्ञानोबराय तुकोबरायची. आणि त्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या गाथ्यामध्ये अभंग तुकोबराय सांगतात, छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा कीर्तनात येऊन बसल्यानंतर तुकोबरायच्या मुखातले उद्गारे, ओ राजे मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव.
छत्रपती शिवाजी महाराजाला सुद्धा आणि मुंगीला सुद्धा एक उपमा देणाऱ्या संप्रदायातले लोक आहोत आपण. म्हणून 2 आणि 10 आणि 20,000 रुपयासाठी 40,000 रुपयासाठी कोणाची लाचारी करू नका. गाढवाला गाढव म्हणायचं शिका सचिन भाऊ, आणि घोड्याला घोडं म्हणायचं शिका. असं जर तुम्ही गाढवाला घोडं म्हणत गेले तर सगळे गाढवच मोठे होतील. आता हे वाढदिवसाचे कीर्तन असतात आणि मी तर सेपरेट वाढदिवसाचाच कीर्तनकार झालेलो आहे महाराज. कठीण ताळा झालेलं आहे. कोणत्या नेमका अख्खा जिल्हा त्या राजकारण्याने खायला असतो आणि आम्ही सांगतो अकल्प विश्व व्हावे तया पुरा. कशाला जिल्हा खायला? आम्ही सांगतो साहेबासारखा माणूस नाही खालून लोक म्हणतात अरे यानं 13,000ची संडा सुद्धा खाल्ली रे ग्रामपंचायतीची असं नाव घेऊ. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. मी काय सांगत होतो तुम्हाला, समाजाचा विचार करू नका. जनाचाही त्याग सांगितला, शरीराचा त्याग सांगितला आणि धनाचाही त्याग तुकोबराने केला. प्रमाण घ्या. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण दिवट्या छत्रे घोडे हे तो बऱ्यातन. छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा ज्या महात्म्याने परत केला ते तुकोबराय. याचं कारण अवघी देवावरी माया. प्रेम कोणावर होतं? देवावर होतं. मग ज्यांचं देवावर प्रेम आहे त्याने संसारातल्या प्रत्येक गोष्टी तृणवत समजल्या. नाही अनिक प्रमाण तन धन तृण जन. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. गवताप्रमाणे तन म्हणजे शरीर समजलं, गवताप्रमाणे जन म्हणजे समाज समजला आणि गवताप्रमाणे धन समजलं. याचं कारण अवघी देवावरी. काही साधक तुकोबरायकडे गेले. बाबा ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी तृणवत समजल्या, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये जर काही परमार्थिक संकट आलं तर महाराज सांगतात पडता जड भारी नेमान टळे. कितीही मोठं संकट आलं तरी त्यांनी परमार्थ सोडला आणि किती गोड प्रमाण तुकोबरायचंय. पहाती पांडव प्रल्हादासी पिता करीतो जाचनी. अरे समाजाने परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यात नवल नाहीये. नातेवाईकांनी परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यातही नवल नाहीये. स्वतःच्या बापाने परमार्थ करू दिला नाही तरी सुद्धा परितो स्मरे मनी नारायण. मीराबाईला लोक सांगत होते मिरे लोग कहे मीरा भैरे बावरी. बाप कहे कुलना सिरे. लोक म्हणत होते मिरे ज्या वयामध्ये लग्न करायचं, ज्या वयामध्ये संसार करायचा, त्या वयामध्ये हातात विना घेऊन देवाचं चिंतन करतेस. लोक वेड म्हणायचे आणि बाप म्हणायचे. बाप कहे कुलना सिरे. एवढ्यावर थांबला बाप. विष का प्याला राजा जी ने भेजा पिबत मेरा सिरे. पग घुंगरू बांध मेरा नाची रे. कितीही जरी संकट आलं तरी बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती परमार्थ सोडू नका. का? या संकटातून सोडवण्याची ताकद फक्त माझ्या भगवंतामध्ये. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचूनिया. मग तो जर या संकटातून सोडत असेल तर आपण प्रत्येकाने त्याला म्हणलं पाहिजे तुका म्हणे तुझा न पडावा विसर.
दुःखाचे डोंगर आले तरी पाहती पांडव अखंड वनवासी. सुदाम देवाच्या जीवनामध्ये थोडं संकट होतं का? भरपूर संकट आले, पण एक वाक्य माझं लिहून ठेवा काळजावर, बिना बनवास के जीवन में कभी सुखवास आ ही नहीं सकता. दुःखाशिवाय माणसाला सुखाची किंमत कळणारच नाही. म्हणून त्या वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी त्यांनी आपला परमार्थाचा नेम नाही सोडला. पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी तृणवत समजलेल्या आहे, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी तो आपला परमार्थ सोडत नाही. असा वैष्णव कोणत्या जाती कुळामध्ये जन्माला येऊ, जगाचा मालक त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही. अभंगाचं शेवट. तो का म्हणया शेवटच्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, थोडं लक्ष द्या माझ्याकडे. वैष्णव तोच आहे ज्याचे अवघ प्रेम देवावर आहे, त्याने संसारातल्या प्रत्येक गोष्टी तृणवत समजल्या. एक, ज्या वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी ते परमार्थ सोडत नाही. दोन, असाच वैष्णव कोणत्याही जाती कुळामध्ये जन्माला येऊ, जगाचा मालक त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही. चार, थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे. बघा, परमार्थ ही नावाची गोष्ट जी महाराज ती जातीच्या पलीकडची गोष्ट आहे. आता लोकांनी परमार्थ जातीत आणून ठेवला, तो भाग वेगळा आहे. साधू संतांनी जेवढे काही ज्ञानोबरायपासून आतापर्यंत जेवढे काही संत महंत या महाराष्ट्रात होऊन गेले, त्यांनी हा समाज एकत्रित करण्याचा प्रयत्न केलाय. या समाजाला जातीवादापासून दूर ठेवण्याचं मी तर या नारदाच्या गादून गणपती बाप्पाच्या समोर तुम्हाला आव्हान करतो. महाराष्ट्रातला पहिला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी संपवलेला. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता. न याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा
स्त्रियो वैशाख सदा शूद्रा तेपी सगळे प्रमाण तुमच्या पाठ आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, भगवान परमात्मा फक्त आणि फक्त तुमच्या जाती कुळाचा विचार करतो. 4 ओव्या भागवतातल्या तुमच्या समोर ठेवतो, लक्ष देऊन ऐका. पहिली ओवी पहा. विदुरदासी पुत्र प्रसिद्धू त्यासी आवडला गोविंदू, झाला वैष्णवा माझी बंधू कैचे निंदू मनावा. विदुर हे दासी पुत्र होते, तरी सुद्धा भगवंताने त्यांना जवळ केले. याचं कारण फक्त अंतकरणातलं प्रेम. दुसरी ओवी. राक्षसा माझी विभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जान, भगवंतासी अनन्य शरण वैष्णव पंथेने त्यासी. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले विभीषण, दैत्य कुळामध्ये जन्माला आलेले भगवान भक्त प्रल्हादजी, तरी सुद्धा त्यांचा भगवंताने स्वीकार केला. तिसरी ओवी. योनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. अरे वानर योनीमध्ये जन्माला आलेले हनुमंतराया, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार झाला. तुकोबरायासारख्या महात्म्याने हनुमंतरायाला म्हणावं, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो. म्हणून परमार्थामध्ये फक्त आणि फक्त तुमच्या भक्तीचा प्रेमाचा विचार केला जातो. शेवटची ओळी किती गोडे पहा. पक्ष माझी केवळ निंदू, जटायू उद्धरिला म्यागिधू, उद्धरिला धर्म व्याधू, भावशुद्धू मदरती. अरे जटायू सारख्या प्राण्याचा जर उद्धार होतो एक, गजेंद्रासारख्याचा जर उद्धार होतो दोन. माझी सर्वांना विनंती आहे, रावणानं बायको पळवली गाड्या हो तरी रावणाला मोक्ष मिळालाय. पुतणीनं विष पाजलं तरी असावी जता मुक्ती मिळाली. शिशुपाळानं शिव्या दिल्या तरी त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. मला एवढीच विनंती करायची, तुम्ही फक्त 2 पावलं त्याच्यासाठी चला गड्यांनो. 10 पावलं माझा भगवान परमात्मा तुमच्यासाठी आल्याशिवाय. याद आए कि उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. म्हणून परमार्थ नावाची जी गोष्ट आहे ती फक्त आणि फक्त प्रेमाची आहे, भक्तीची, भावनेची आहे. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. बार केले. बाहेरचे सगळे अपक्ष उमेदवार केले सगळ्यांनी, सगळे इकडचे सगळ्यांनी हात वर करा. मला जरी दिसत नसल तर वरद गजानन भगवान परमात्म्याला सगळं दिसतंय. केले हात वर. फक्त 40 सेकंद, एक टाळी एक बोल एका ताला स्वरात फक्त 40 सेकंद माझ्या पाठीमाग. ज्ञानोबाराया माझ्या
तुका म्हणे याती हो का तयाती बलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. बस दादा खाली आता. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. ज्ञानोबराय तुकोबरायने मला जशी सद्बुद्धी दिली तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच आहे असा माझा आग्रह. ज्ञानोबराय तुकोबरायच्या अभंगावर बोलणारे हजारो कीर्तनकार मेले, पण अजून अर्थ कोणाला लागला? ज्याची जशी जशी बुद्धी तसं तसं तो माणूस पाणी काढतो. समुद्रातलं कपभर पाणी काढल्यानंतर समुद्रातलं पाणी कमी होणार आहे का हो? तसं ज्ञानोबराय तुकोबरायचे गाथा ज्ञानेश्वरी म्हणजे हे सागराही पेक्षा व्यापक आहे. आणि आपल्यासारख्या 40-45 मिनिटं 1.5 तास 1 तासात आपण त्याच्यातलं काय मंथन करणार आहे? पण जसं ज्ञानोबराय तुकोबरायने मला सद्बुद्धी दिली तसं मी अभंगाचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. मला खूप द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे. पत्रकार बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे, बाबा आपण चॅनलवाल्यांना बोलवा. आपल्या कार्यक्रमाचा जो आदर्श आहे आपण न्यूजला द्या. का? अरे 40 वर्ष झाले आपण गणपती बाप्पा समोर दुसरे कार्यक्रम न ठेवता सांप्रदायिक कार्यक्रम ठेवता हा समाजापुढे खूप मोठा आदर्श आहे महाराज. नाही तर गणपती बाप्पा समोर काय काय कार्यक्रम ठेवल्या जातात हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. परवा दिवशी माझं एका ठिकाणी कीर्तन होतं. पत्रिका एकच होती, एकीकडून गौतमी पाटील होते, एकीकडून मी होतो. आता तमाशाही त्याच व्यासपीठावर आणि कीर्तनही त्या व्यासपीठावर कसं होईल महाराज? माझी सर्वांना विनंती आहे. हा सगळीकडे सध्या पाटीलच आहे, बरोबर आहे का नाही? पाटलाशिवाय महाराष्ट्राला पर्याय तरी कुठे आहे? विठाला विठाला विठाला. गणपती बाप्पा समोर कार्यक्रम ठेवत असताना मी या मताचा महाराज मुळीच नाहीये की तुम्ही कीर्तन ठेवावे, भागवत ठेवावे, रामायण ठेवावे, शिवमहापुराण ठेवावे, अजिबात नाहीये. तुम्ही महाराज गणपती समोर कीर्तन ठेवले म्हणजे मला बरं वाटेल, अजिबात नाहीये महाराज. पण गणपती बाप्पा समोर असे कार्यक्रम ठेवा जेणेकरून समाजाला चांगला संदेश जाईल. अरे मला वाईट वाटतं महाराज, तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, तुमच्या सोबत राहणारा ख्रिश्चन समाज, तुमच्या सोबत राहणारा बौद्ध समाज, तुमच्या सोबत राहणारा जैन समाज कान माझ्याकडे द्या. आतापर्यंत मस्जिदून तुम्ही फक्त नमाजच ऐकली, आतापर्यंत कोणत्याच मस्जिदून तुम्ही हिंदी गाणं कधीच ऐकलं नाही. मग मुस्लिम धर्माचे माणसं जर त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, 1, ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही, 2, बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही, 3, जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही, 4, तर माझ्या गणपती बाप्पा समोर तुम्हाला अश्लील गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी? हा मोठा प्रश्न आहे. आता कीर्तन संपलं, एखादा माणूस म्हणला दादा चला ना चहा घ्यायला आमच्या घरी, आणि मी जर चहा घ्यायला तुमच्या घरी गेलो माऊली आणि चप्पल घालून जर बैठकीत गेलो, तुम्ही काय विचार करसाल? या महाराजाला कीर्तन करण्याचं नॉलेज आहे पण याला वागण्याची अक्कल नाहीये. कारण तुमच्या 10-15 लाख रुपयाच्या घराचा एक प्रोटोकॉल आहे, चप्पल मला दारात काढावं लागते. कुठं काढावं लागती? कोणताही 50 कोटीचा बंगला असू द्या, चप्पल कुठं काढावं लागती? मग अरे तुमच्या घराचा जर प्रोटोकॉल असेल तर माझे हिंदू देवतेचे सण साजरे करत असताना हिंदू धर्माचे सुद्धा काही प्रोटोकॉल असले पाहिजेत का नाही महाराज? बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही गणपती बसवला म्हणजे गणपती मोठा, ही जर धारणा तुमची असेल तर काढून टाका. 2 वर्ष गणपती नव्हता, गाथा पारायण नव्हतं, ज्ञानेश्वरी पारायण नव्हतं, तरी देव होता, तुम्ही नव्हते. आपल्यामुळं गणपती अशी जर तुमची धारणा असेल तर अजिबात नाहीये. गणपती बसून जर तुम्हाला असा नंगा नाच माझ्या गणपती बाप्पा समोर करायचा असेल, अरे काय मानस होता माझ्या लोकमान्य टिळकांचा. त्यांनी ज्यावेळेस गणपतीची स्थापना केली त्यावेळेस त्यांना वाटलं होतं हिंदू समाज एकत्रित येईल, चांगल्या विचाराची देवाणघेवाण होईल, चांगले कार्यक्रम इथं होतील, इथं माझ्या माता भगिनींना चांगले विचार ऐकायला मिळतील, तरुणांना मार्गदर्शन होईल. लोकमान्य टिळकांना जर माहीत असतं 2024 मध्ये गणपती समोर हे लोक तमाशातल्या माय मावल्या नाचवतील
तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, लोकमान्य टिळकांनी जीवनामध्ये हा मूर्खपणा कधीच केला नसता. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आपण हिंदू धर्माचे पाईक आहोत, काही गोष्टी पाळल्याच पाहिजेत हो महाराज. आपण आता गणपती गेला की नवरात्रात तर मला हसूच येतं सचिन भाऊ, जे वर्षभर धाब्यावर असतं ते नवरात्रात बिना चपलीचं फिरतं. श्रावणात पहा तुम्ही, जे वर्षभर बोकडे खातात, काही बोकडे दाड्या करत नाही, मिशी काढत नाही, केस कापत नाही, काय श्रावण आहे. नवरात्रात पहा तुम्ही, तेच बोकडे नवरात्रात जे वर्षभर धाब्यावर असतात ते 9 दिवस बिना चपलीचे काय फिरतात, उपवास काय धरतात. तू भोंगळा जरी फिरला तरी देवीची कृपा होणार नाही तुझ्यावर. भोंगळा फिरला तरी. मी सांगतोय, तुम्हाला जर असं वाटतंय ना नवरात्र तुमच्या जीवनात घडावं, तर लिहून ठेवा या पुरुषोत्तम पाटलाचं वाक्य. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माय मावल्या तुम्हाला स्वतःच्या बहिणीसारख्या दिसतील, त्या दिवसापासून नवरात्र काढण्याची गरज पडणार नाही. इकडं नवरात्र उत्सव जोरात चाललाय, तिकडं 3-3, 4-4 वर्षाच्या लेकरं अत्याचार होतोय. तुम्हाला असं वाटतं देवी मातेची कृपा तुमच्यावर होईल? अजिबात नाही. प्रॅक्टिकली जगायचं शिका. बोंधूपणा सोडून द्या, बोंधुगिरी सोडून द्या. काहीतरी जगलं पाहिजेत माणसानं. प्रत्येक धर्माचे लोक त्यांच्या धर्माविषयी एकनिष्ठ आहे. आपल्या लोकांना काय झालं काही कळत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती, खूप सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळी करता महाराज, नजर लागावा एवढा कार्यक्रम आहे. मी इथून पुढे कुठेही कीर्तनाला गेलो तर निश्चित त्या लोकांना सांगल, आदर्श जर तुम्हाला घ्यायचा असेल तर गणेश खिंडमधल्या पंचकृषीतल्या लोकांचा घ्या. 40-41 वर्ष झाले त्यांनी फक्त इथं फक्त आणि फक्त कीर्तनच ठेवले. का? मोठ्या लोकांचं मार्गदर्शन आहे. आमचे भास्करगिरी बाबा आहेत, आमचे नारायणगिरी महाराज आहेत. त्या तालमीमध्ये तयार झालेले लोक आहे तुम्ही. काय तालीम बी महत्वाची असते ना महाराज, तालीम महत्वाची असते ना. महाराष्ट्रात कुठेही जा तुम्ही, जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी म्हणजे हा शिक्क्याचा माल महाराज, तिथं विषयच नाही घ्यायचा, जोग हा विषयच नाही. तसं नारायणगिरी महाराजाच्या तालमीमध्ये तयार झाले. भास्करगिरी महाराज कुठले माहितीये का? कुठले? माझ्या जिल्ह्याचे. आमचा जिल्हा कुठंच कमी नाही. आम्ही एवढा सोन्यासारखा, अरे सोनं तरी कमी पड, कोहिनूर सारखा हिरा तुम्हाला दान दिलाय. छत्रपती सारखा कोहिनूर हिरा आमच्या सिंदखेड राजाने तुम्हाला दान दिलाय. शेगाव संस्थान दान दिलंय भारताला. आम्ही अख्ख्या भारतात 1 नंबरचं संस्थान आहे महाराज. तुम्ही जाऊन पहा, हे सगळं तिकडचीच कॉफी आहे, ही वस्तुस्थिती आहे. जाऊ द्या. म्हणून मला तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर नियोजन केलं महाराज. कसा वेळ निघून गेला मला सुद्धा कळलं. या 2 महिन्यातलं पहिलं अभंगावर कीर्तन केलं मी. अभंग टू अभंग, श्लोक टू श्लोक, प्रमाण टू प्रमाण. का? पुढं लोक पाहिजेत ना चांगले. आता आमच्या पुढं असे अर्धे तर पेलच असतात. त्यांना काही कळत नाही, कीर्तनाचं कळत नाही, काही नाही. मग अशाला गाव जाऊ म्याव ग्याव करून जे दुसरं काय करणार आहे? बरोबर आहे का नाही? आपल्याला कसं तरी टाइम घालवायचा, तर करणार काय? माझे गुरुजी सांगतात, तुम्ही येड्यातली शहाणे कीर्तनकार आहे. माझे गुरुजी म्हणतात, तू येड्यातला महाराज आहे, तू शहाण्यातला महाराज नाहीये. पण चला येड्यातला का होईना, पण आहेच ना. बरोबर आहे का नाही? तू का म्हणे याती काता याती बलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. ज्यांच्या आशीर्वादाने हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सर्वच भागाचं वैभव, आपलं श्रद्धास्थान शांतीब्रह्म भास्करगिरी महाराज आहेत. आमचे प्रकाशानंदगिरीजी महाराज आहेत, ज्यांनी गेल्या 40 वर्षापासून या सप्त्याला ज्यांचं मार्गदर्शन लाभलंय. आमचे किसन महाराज आहेत, आमचे कृष्णादादा आहेत, आमचे कारवाडी आश्रमचे मठाधिपती आमचे संदीप दादा आहेत. सर्वच महाराज मंडळी, गायक वादक सुद्धा. आणि आज काय कुंभमेळा आहे महाराज लोकांचा महाराज. बरोबर आहे का नाही? असंच जर सर्वांनी एकत्रित राहिलं तर उद्याचे दिवस आपलेच आहे अमोलदादा. भविष्यात लोक कंटाळले या पुढे राहायला पिढ राहायला, आपलेच दिवस आहे. त्यामुळे आपण काय म्हणतात त्याला, समाजात मस्त धरून राहायचं लोकांना, नाही घ्यायचं. सर्वच मंडळी, विश्वस्त मंडळींना, अध्यक्ष साहेब असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव मंडळी, खरोखर तुमच्या कार्याला, तुमच्या या नियोजनाला पुरुषोत्तम पाटलाचा खरोखर नमस्कार. म्हणून खूप सुंदर नियोजन. जो कार्यक्रम एवढा सुंदर आहे, मला आल्यानंतर नाही, मला अगोदरच सोपान महाराजांनी सांगितलं म्हणे, सगळ्या गणपतीमधलं सगळ्यात सुंदर तुझं कीर्तन फक्त तिथंच होईल म्हणे. का? तुमच्या कार्यक्रमाचा SMS ऑलरेडी महाराष्ट्रात चांगला आहे.
तुमच्या महाराष्ट्रातला तुमच्या कार्यक्रमाचा SMS, पण माझी तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळीला, पंचक्रोशीतल्या मंडळीला विनंती आहे, आपला कार्यक्रम फक्त गणेश खिंड पुरता मर्यादित नका ठेवू, पंचक्रोशी पुरता मर्यादित नका ठेवू, तालुक्यापुरता मर्यादित नका ठेवू. आपल्या कार्यक्रमाचा आदर्श अख्ख्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे. एवढं सुंदर नियोजन आपण सर्व मंडळी करा. गणपती बाप्पा निश्चित तुमच्या चांगल्या कामाला तुम्हाला काय करेल, सहकार्य करेल. आमचे लक्ष्मण दादा आहेत, आमचे सचिन भाई आहेत, परमेश्वर दादा आहेत, योगेश दादा आहेत, ज्यांचे सर्वच मंडळी, आमचे धुरुंगे साहेब आहेत, आमचे सचिन दादा आहेत, आमचे काळे साहेब आहेत, आमचे ज्ञानेश्वर पवार व्यवस्थापक, सगळेच मंडळी आहेत. आता एका हुनी बळीरे. आणि आज आवर्जून माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व. बहुतांशी कीर्तनकार कीर्तनाच्या कीर्तनाला जात नाही महाराज, बरोबर आहे का नाही, पण आमचे अमोल दादा एका छोट्या भावाचं कौतुक करण्यासाठी आले. ते चाल म्हणण्यासाठी उठत होते, पण मी त्यांना म्हणलं आता ते कीर्तनकार आहे. आणि अगदी कमी वयामध्ये, कमी दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या आवाजाने त्यांनी मोहिनी घातली. आमचे अमोल दादा सुद्धा आहे. दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो, ज्यांनी हे सुंदर नियोजन केलं, ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला. असे असणारे माझ्यावर बंधुवत प्रेम करणारं आमचं लाडकं व्यक्तिमत्व माऊली महाराज गुंजाळ. दादासुद्धा कीर्तनकार आहे. दादांनीच आग्रह केला की म्हणे मला 3 ते 5 लोक येतील का? ते म्हणे काळजी करू नको, बसायला जागा पुरणार नाही. माऊली दादा आहे, सचिन दादा आहे, आणि ज्यांनी ही सर्व आजची सेवा घेतली, ज्यांच्याकडे यजमान पद आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही सर्वच मंडळी आहात. हे बघा, हा कार्यक्रम काही एकट्या डुकत्याचा नाहीये. तुम्ही सर्व मंडळी येता म्हणून या कार्यक्रमाला काय आहे, शोभा आहे. आज आवर्जून गायनाची सेवा ज्यांनी केली, आमचे माझे गुरुजी आहेत, त्यांच्याकडे माझं गाणं झालेलं असे असणारे आमचे रवींद्र महाराज पवार, गुरुजींच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. वाणीला पूर्ण विराम देतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचं आहे. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करायची. आम्ही ज्या बसा बसा अ बसा बसा अ टोपीवाले, तुम्हाला तुमच्या बायको शपथ बसा खाली, बसा बसा बसा. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात तसलं काही मनात पाप नका आणू. पण त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर असं त्या गायीच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही म्हणसाल महाराज का घेऊन जा? त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी जाईल, पाण्यासाठी जाईल. गणपती बाप्पा समोर सांगतो त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जात नाही. याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गादीवर देतो. आई माझी. एवढं सुंदर कीर्तन झाल्यानंतर आई म्हणायची काही गरज? मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे थास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. ज्ञानेश्वर माऊली.